आमरस हा अतिशय रुचकर आणि पोषक पदार्थ असला तरी आयुर्वेद आणि आहारशास्त्रानुसार काही पदार्थांसोबत तो खाल्ला तर पचनावर आणि आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात. आमरसासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. आंबा आणि दूध एकत्र खाणं काही वेळा विरुद्ध आहार मानला जातो, त्यामुळे ते खाऊ नका. यामुळे काय होतं तर पचन बिघडू शकतं, त्वचेच्या समस्या निर्माण होतात. योग्य पद्धतीने बनवलेला मँगो मिल्कशेक चालतो, पण तो मर्यादित प्रमाणातच ठेवावा आणि पचायला हलका ठेवावा. दुसरं म्हणजे दही. आमरस आणि दही खाऊ नका. यामुळे पचनावर ताण येतो, ॲसिडिटी होऊ शकते, गॅस होऊ शकता, पोट फुगू शकतं. आयुर्वेदानुसार हे संयोजन नक्कीच टाळा. मासे. आंबा आणि मासे एकत्र खाणं पूर्णपणे चुकीचं आहे. याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. त्वचा रोगांचा धोका निर्माण होतो, पचनाचे विकार होतात आणि हा विरुद्ध आहार मानला जातो. त्याचप्रमाणे अतिशय तिखट आणि मसालेदार पदार्थ. आमरस हा गोड आणि थंड प्रवृत्तीचा असतो, तर तिखट पदार्थ हे उष्ण असतात. दोन्ही जर एकत्र खाल्लं तर ॲसिडिटी होऊ शकते, पोटात जळजळ होते. कोल्ड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्सही घेऊ नका. आमरसासोबत जर हे घेतलं तर पचनशक्ती आपली कमी होते आणि साखरेचं प्रमाण खूप वाढतं. त्याचप्रमाणे वजन वाढण्याचीही शक्यता वाढते. कडू आणि तुरट पदार्थ जसं की कारलं, मेथी, कच्ची केळी. गोड आणि तुरट संयोजनामुळे चव बिघडते, पचनावरती त्याचा वाईट परिणाम होतो. त्याचप्रमाणे अतिप्रमाणामध्ये तूप. आमरसासोबत थोडं तूप चालतं, पण जास्त तूप घेतलं तर वजन वाढू शकतं, पचन मंदावतं. त्यामुळे तूपही जास्त घेऊ नका. तर आमरसासोबत कोणते पदार्थ खाल्लं तर आपल्या शरीरावरती चांगले परिणाम होतात, म्हणजेच वाईट परिणाम होत नाहीत. तर तुम्ही पुरी, पोळी खाऊ शकता, थोडंसं तूप, वरण, भात नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आमरस नेहमी मर्यादित प्रमाणातच खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. गरम हवेत जास्त खाल्ल्यास अंगात उष्णता वाढू शकते. आमरस हा पौष्टिक असला तरी चुकीच्या पदार्थांसोबत जर खाल्ला तर विरुद्ध आहार तयार होतो आणि त्यामुळे पचनाचे आणि त्वचेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे त्यामुळे आमरसाचं अतिसेवन न करता योग्य प्रमाणामध्येच त्याचं सेवन करा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.